पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दिली दुसरी नोटीस। उद्या पुण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती। खेडकर कुटुंबाची थर्मोवेरिटा कंपनी ही अनधिकृत असल्याचं उघड। 2,77,000चा कर थकवल्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून याआधीच ही कंपनी सील। लवकरच कंपनीवरती हातोडा पडणार। पिंपरी पालिकेचा कर थकवल्या प्रकरणामध्ये थर्मोवेरिटा कंपनीवरती अखेर कारवाईचा बडगा। आता कंपनी संदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर खेडकर कुटुंबियांना आधी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार। याच कंपनीचा पत्ता वापरून IAS पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलेलं होतं। पुण्यातल्या कल्याणीनगर महामार्गावरती गुळुंचवाडी इथे भीषण अपघात। भरधाव ट्रकची आधी दुचाकीला धडक, मग पायी चालणाऱ्याला चिरडलं। या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर 10 ते 12 जण गंभीर जखमी। सोलापूर जिल्ह्यामध्ये एसटी चालकाला फीट आल्यामुळे एसटीचा अपघात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। टेंभुर्णी कुर्डुवाडी या मार्गावरची पिंपळनेर गावाच्या जवळची घटना। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या परिसरामध्ये जोरदार पाऊस। ठाणे जिल्ह्यातही डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागामध्ये पावसाचा जोर कायम। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये साठ्यामध्ये वाढ। सध्या 7 धरणांमध्ये 39% पाणी साठा। मुंबई गोवा महामार्गावरच्या सावर्डेमधील उड्डाणपुलाला तडे जाऊन पूल खचला। कालपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद। वांद्रे कुर्ला संकुलामधील MCA इथे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठकीला नवाब मलिक यांची सुद्धा हजेरी। भाजपच्या कोर कमिटीची इनसाइड स्टोरी ABP माझाच्या हाती। एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते मदत करत नसल्याची अनेकांची प्रभारींकडे तक्रार। विधानसभेच्या जागा वाटपाचा घोळ लवकरच सोडवण्याची केली मागणी। स्टायपेंडची भीक नको, हक्काच्या नोकऱ्या द्या। युवा प्रशिक्षण योजनेवरून सामनामधून शिंदे सरकारवरती हल्लाबोल। मध्य रेल्वेवरती शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद स्थानकाच्या दरम्यान पुलाचे काम आणि गर्डर बसवण्यासाठी हा मेगा ब्लॉक। डोंबिवली जवळच्या मोठा गाव मानकोलीमध्ये अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई। मानकोली ब्रिजच्या बाजूला असलेल्या होर्डिंगला हटवलं। ठाण्यामधल्या उपवनमध्ये मद्यपी ट्रक चालकाची काही दुचाकी आणि इतर गाड्यांना धडक। अपघातामध्ये किमान 8 ते 10 बाईकचं मोठं नुकसान। मात्र पोलिसांनी चालक आणि मालकाला सोडून दिलं। वसईमध्ये एका कारच्या धडकेमध्ये कुत्र्याचा मृत्यू। FIR मध्ये गाडीचा चुकीचा नंबर टाकल्याची माहिती समोर। पोलिसांनी नंबर जाणीवपूर्वक चुकीचा लिहिला का याचा तपास आता सध्या सुरू। विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाची एकसंध राजकीय आघाडी। आठवले, कवाडे आणि गवई गट रिपब्लिकन आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। रिपब्लिकन आघाडीमध्ये रामदास आठवलेंचं नाव आल्यानं चर्चेला उधाण। RT प्रवेशासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द। विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी असा अचानक निर्णय घटनाबाह्य। शिक्षण मराठी की इंग्रजी हा पालक आणि विद्यार्थ्यांचा अधिकार। हायकोर्टाची मतं। राज्यामध्ये आज सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता। गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवरती समांतर कमी दाबाचा पट्टा कायम। त्यामुळे आजही मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यभरामध्ये डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ। राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताच साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा रुग्णांचे प्रमाण वाढलं। अल्पवयीन मुलं वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्याकडची वाहनं 1 वर्षासाठी रस्त्यावरती येण्यास मज्जाव। तसंच संबंधित मुलाला 25 वर्षांपर्यंत वाहन परवाना दिला जाणार नाही। मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर। 202 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय। 21 जुलैपासून गाड्यांचं आरक्षण सुरू होणार।
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली। रस्त्यावरती पाणी आल्यानं कणकवली हळवल, कणकवली आजरा हे दोन मार्ग बंद। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमधील कर्ली नदीला पूर। कुडाळ शहरामधून रेल्वे स्थानकावरती जाणाऱ्या मार्गावरती पाणी आल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद। सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ला बेळगाव राज्य महामार्गावरती हुडाबळे पूल हा सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली, त्यामुळे या मार्गावरती वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे वळवण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या कणकवली आजरा रस्त्यावरती पावसाचं पाणी, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। रायगडच्या पेण तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। पेण सखल भागामध्ये पाणी साचलं। अलिबाग, माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यांमध्येही मुसळधार पावसाच्या सरी। इरशाळवाडी दरड दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण। या निमित्तानं दुर्घटनेमध्ये मृतांना गावकऱ्यांनी वाहिली सामूहिक श्रद्धांजली। यावेळी मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर। पूर्व विदर्भामधल्या 4 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज। यवतमाळ जिल्ह्यामधल्या 6 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतामध्ये साचलं पाणी, पिकं धोक्यात। बुलढाणा जिल्ह्यामधल्या दगडफेक झालेल्या साखर खेरड्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट, सोबत स्थानिक आमदार राजेंद्र शिंगणेही उपस्थित। पोलीस आणि गावकऱ्यांशी साधला संवाद। नागपूर जिल्ह्यामधल्या शिर्शी गावामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ। काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आरोप। भाजपच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। अकोल्यामध्ये HDFC अर्गो कंपनीच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती गुन्हे। विमा कंपन्यांनी परतावा न देताच हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप। जिल्हा कृषी अधीक्षकांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या नलेश्वर मोहाडी गावामध्ये बिबट्या शिरल्यानं गोंधळ। यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 6 जण जखमी। बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। पत्नीची बदनामी केली म्हणून मित्रावरती केला चाकून हल्ला। गोंदिया जिल्ह्यातल्या सिंगल टोली मैदान परिसरातली घटना। 2 आरोपींवरती गुन्हा दाखल। प्रियकराबद्दल अपशब्द काढल्यानं तरुणीचा मैत्रिणीसोबत वाद। वादानंतर तरुणीची गळफास घेत आत्महत्या। भंडाऱ्याच्या वरठीमधली घटना। नाशिकच्या मनमाडमध्ये आरपीआयचं गांधीगिरी आंदोलन। अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याची मागणी। वारंवार निवेदन देऊन कारवाई होत नसल्यानं तोंडाला काळी पट्टी बांधून गांधीगिरी। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास कामामुळे नागपूर झोनमधून धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका। 22 जुलैला होणाऱ्या रेल्वे ब्लॉकमुळे 8 रेल्वे गाड्या रद्द। वाहनांच्या काचेवरती फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल। NHAIच्या मार्गदर्शक सूचना। प्रवासामधील विलंब टाळण्यासाठी निर्णय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ। शहादा शहरामधील 4 दुकानं चोरट्यांनी एकाच रात्री फोडली। चोरीच्या घटना रोखण्याचं पोलिसांच्या समोर आव्हान। नाशिकमध्ये पर्यटन स्थळावरच्या हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांचा दणका। एकाच दिवसामध्ये मद्यपी पर्यटकांकडून 23,000चा दंड वसूल। नाशिकमध्ये महिलेचे सिटी लिंक बसमध्ये चढताना 40,000 रुपये चोरीला। अज्ञाताच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीमध्ये चर्चा। भगरेंच्या सोबत छगन भुजबळांचे विरोधक माणिकराव शिंदेही उपस्थित। परभणीच्या गंगाखेडमध्ये चोरीच्या 7 दुचाकी जप्त। रात्रीच्या गस्तीमध्ये दुचाकी चोराला पकडलं। लवकरच मूळ मालकांना दुचाकी दिल्या जाणार। नांदेडच्या हिवळणीमधील महिलेची हत्या करणाऱ्या आरोपींची ओळख पटली। आरोपींची फोटो पोलिसांकडून प्रकाशित।
आरोपींची माहिती देणाऱ्याला 50,000 रुपयांचं इनाम. परभणीमध्ये पोलीस पदासाठीची लेखी परीक्षा संपन्न. 111 पदांसाठी 1128 उमेदवारांनी दिली परीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.